देशभरात अपघात कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी जो संप आहे तो पुकारलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात जी वाहतूक आहे त्याच्यावरती होतोय। त्याचप्रमाणे जे पेट्रोल पंप आहेत त्याच्यावरती सुद्धा होतोय। मी एका पेट्रोल पंपावरती आहे, आपण बघू शकतो इथे बाईक चालक आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत। कारण हा संप जर असाच पुढे राहिला तर मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे तो निर्माण होऊ शकतो। कारण पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे जे टँकर आहेत तेच आता थांबलेले आहेत आणि ते टँकर आता इथे येत नाहीत, पुरवठा होत नाही आणि त्यामुळे हा परिणाम आहे तो आपल्याला दिसून येतोय। आपण बघाल तर पालघर जिल्ह्यातल्या विविध पेट्रोल पंपावर अशीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सुद्धा ह्या संपकऱ्यांनी रोखला होता। त्यानंतर आता हे परिणाम आहे ते पेट्रोल पंपावर दिसत आहेत। दुसरीकडे जे घरगुती गॅस आहेत त्याचा सुद्धा तुटवडा भासण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे, त्याचाही परिणाम आता इथे होताना दिसतोय। एकूणच पाहायला गेलं तर आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी दिसते। आपण अगदी बाईक स्वार आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घ्या, त्यांना काय वाटतंय। काका क्या कहेंगे, ये संप हो रहा है, हा संप होतोय, काय सांगाल तुम्ही? संप होणं बरोबर नाहीये ना, लोकांचं नुकसान होतंय। हे उगीचच यंत्रणा वेठीस धरल्यासारखं होतंय। त्यांची मागणी आहे की पोलिसांनी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे। जे ॲक्सिडेंट केलेले ड्रायव्हर आहेत त्यांना सुद्धा प्रोटेक्शन द्यायला पाहिजे की लोकांनी त्यांना मारू नये। म्हणजे दोन्ही साधलं जाईल की ड्रायव्हर ॲक्सिडेंट झालेल्या ड्रायव्हरचा पण सुरक्षितता नक्कीच 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 जो अपघात कायदा आहे त्याच्यात काहीतरी सुधारणा करण्यात यावी। आपल्यासोबत अजून बाईक स्वार आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल, हा संप सुरू आहे, काय परिणाम दिसून येतोय? ॲक्च्युअलमध्ये हा जो संप सुरू आहे ह्याचा सर्वसामान्य नागरिकांवर खूप मोठा परिणाम होणार आहे। कारण की दररोज कमावणारे जे जे पेट्रोलच्या गाड्या चालवून सर्व म्हणजे आपल्या व्यवहारासाठी जात असतात, पण जर अशा रांगा लावून राहिले तर त्यांना त्यांच्या योग्य ठिकाणी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होणार आहे। आणि ज्या नियमामुळे हा कायदा किंवा जो संप सुरू आहे तो नियम ॲक्च्युअलमध्ये ह्या पेट्रोल धारकांना किंवा सर्व फ्युएलच्या संदर्भात असल्यानं परवडणारा नाही आहे। त्याच्यासाठी त्यांनी तो संप आयोजित केलेला आहे। परंतु ह्या संपामुळे आमच्यासारखे आज आपण बघता की सर्व रांगा लावलेल्या आहेत, आमच्यासारखे किंवा सर्वजण जे कमावणार आहेत किंवा ज्यांचं पोट हे दररोजच्या व्यवहारावर आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक धक्का म्हणावा लागेल की एवढा वेळ त्यांना एका ठिकाणी थांबून राहणं शक्य नसतं आजच्या धावत्या युगामध्ये आणि त्यांना हे थांबावं लागते। नक्कीच आपण पाहिलंय की मोठ्या प्रमाणात जो परिणाम आहे तो ह्या सर्वच यंत्रणेवरती ह्या संपामुळे दिसून येते। त्यामुळे संप लवकर मिटावा अशी जी आशा आहे ती सुद्धा ह्या सर्वांकडून व्यक्त करण्यात येते। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।